तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रेनिमित्त आंबेगावात आहेत. थेट जाऊन बघा. 6,000 कोटीच्या फाईलवर सही केली आणि सांगितलं महिला बाल विकासला निधी पाठवा. का तर माझ्या माय माऊलीच्या घरी पैसे जाणार होते, तिच्या अकाउंटला पैसे जाणार होते. तिला काहीतरी त्या पैशाची नड तिची भागणार होती. बापड्यांनो, माय माऊलींनो, नड भागवणं फार महत्वाचं असतं. जसं आपण शेतकरी जात आहे, वापसा उडाला तर काही पेरून उपयोग होत नाही, वापसावरच पेरावं लागतंय. तशा पद्धतीनं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या नडी येत असतात आणि ती भागवण्याच्या करता मदत व्हावी लागते. आज आम्ही 14 ऑगस्टला ट्रायलला 32 लाख पात्र महिलांना पैसे त्या ठिकाणी ते. होय साहेब, सोय बसा. करतो साहेब, करतो. मगाशी सांगितलेलं आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये ही सगळी कामं होतील. बसा. त्यामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पहाटे 4 वाजता पुन्हा मी बघितलं किती लाख आमच्या महिलांच्यापर्यंत पोचलं. पहिलं पोचलं 35 लाख महिलांच्या पुढं, नंतर पैसे पोचले थेट त्यांच्या अकाउंटला 48 लाख. आता पोचलेत 1,08,00,000 महिलांच्या अकाउंटला पैसे पोचले. रक्षाबंधनाच्या पूर्वी माझा, मुख्यमंत्र्यांचा, देवेंद्रजींचा आणि आदितीचा प्रयत्न हा आहे की 1.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये हा सन्मान निधी मी त्याला म्हणतो, कारण तो तुमचा सन्मान आहे. हा निधी हस्तांतर करण्यात येईल. हा शब्द या निमित्तानं माझ्या सगळ्या बहिणींना मी देतो. महायुतीच्या सरकारने दिलेला शब्द पाळलाय. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही योजना बंद होणार नाही. त्याच्यामुळं काही जण म्हणतात हे बंद होईल. आम्ही बंद करणारी माणसं नाही, आम्ही काम करणारी माणसं आहेत, योजना पुढे नेणारी माणसं आहेत. दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे त्यावेळेस मंत्रिमंडळात होते. विचारा 1999-2004 चा काळ, निवडणुकीच्या आधी वीज माफी करण्याचा निर्णय शिंदे साहेबांच्या सरकारने घेतला. ते मुख्यमंत्री होते आणि नंतर सरकार आलं आणि म्हणलं हे पुढे चालू ठेवायचं. आम्हाला सांगितलं नाही, आता निवडणूक झाली, आपलं भागलं, आता बंद. असलं माझ्याकडनं होणार नाही, हे मी महाराष्ट्राला सांगतोय. महायुती तसं करणार नाही. फक्त त्याकरता आपल्या हातात ती गोष्ट आहे, ते थांबवायचं का पुढं चालवायचं. तुम्ही म्हणाल कसं? तुम्ही जर लोकसभेसारखा दणका दिला तर बंद होईल, आणि तुम्ही जर घड्याळाला, आहे ना घड्याळ इथं, हाय घड्याळाला, धनुष्यबाणाला, कमळाला, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उमेदवार आमचे, तिथं जर पाठिंबा दिला तर योजना चालू. कारण नियोजन करताना पुढच्या 5 वर्षाचा पण सगळा हिशोब इथं बसलेला मी एकटा 10वा अर्थसंकल्प सादर केला. दिलीप वळसे पाटलांनी एक अर्थसंकल्प सादर केला, सुनील तटकरेंनी एक अर्थसंकल्प सादर केला. मित्रांनो, आम्ही अनुभवी आहोत. एकदम उठलोय ना आमच्या हातात कुणी काहीतरी दिलंय तसलं कोलीत बिलीत केलेलं नाही आम्ही. त्याच्यामुळं तुम्ही भावनिक होऊ नका. हा आपला प्रपंचाचा विषय, हा आपला धंद्या पाण्याचा विषय. ह्या 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर पुढे चालवायचे आहेत. आता सोलर पॉवर आम्ही देतोय, सोलरचे पॅनल आम्ही देतोय. इथनं पुढं सोलर ऊर्जा पंप मागेल त्याला देण्याचा निर्णय आपण घेतलाय. बजेटमध्ये तशा पद्धतीनं तरतूद केली. साधारण महिलांच्या करता एक वर्षाला 46,000 कोटी आम्ही देणार आहे. आमच्या शेतीपंप धारकांना 44 लाख शेतकरी आहेत, त्यांना 15,000 कोटी त्यांचे पैसे आम्ही अकाउंटला महावितरणला टाकणार आहे. त्याच्यामध्ये मुलींचं कॉलेजचं शिक्षण मोफत करण्याच्या करता ते 3,000 कोटी रुपये वेगळे त्याच्याकरता दिलेले आहेत. त्याचबरोबर 3 गॅस सिलेंडर फ्री, ते पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. आणि ह्यामध्ये एक केलंय बांधवांनो, कुणाच्या हातात पैसा नाही, डायरेक्ट आधार कार्डची लिंकअप आणि त्याच्या अकाउंटलाच मध्ये कुणीतरी घेतलेत आणि मग देताना 1,500
5-10% कमिशन काढून घेतले, तसलं ठेवलंच नाही. एकदम पारदर्शक. गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला, माझ्या मुलीच्या गरिबाच्या शिकतात त्यांचे पैसे डायरेक्ट त्यांच्या जे इन्स्टिट्यूट असेल त्या इन्स्टिट्यूटला. शेतकऱ्यांना आता तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे शेती पंपाचा, की माझं नाव अमुक अमुक, गट नंबर अमुक अमुक, त्याच्यामध्ये गावाचं नाव अमुक, विहीर बागायत, कॅनॉल बागायत, त्याच्यामध्ये नदी बागायत किंवा बोर बागायत किंवा डॅम बागायत, ते सगळं तिथं द्यायचं आहे. आणि इथनं पुढं मला या योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे. काय असं सांगितलं की लोकांना त्याची किंमतच राहत नाही. फॉर्म भरून घेतला तर तो फॉर्म आमच्याकडे, मग त्याला वाटेल की आपण फॉर्म दिला आणि मग आपल्याला झालंय, असं आहे ते. त्याच्यामध्ये आज आमच्या महिलांनी फॉर्म भरला की नाही, सगळी कागदपत्र दिली की नाही. आज 1.5 कोटीपर्यंत संख्या चालली. 1.5 कोटी कशाला म्हणतात? अंगावर घालायचा कोट नाही, 1 और 7 पूज्य ती 1 कोट, ह्याच्यात कुणालाच येणार नाही. फक्त देवेंद्र शेठ शहाला आहे. तेव्हा का कसे हसले, लगे हसले, पटलं यांना. त्यामध्ये अर्थात त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातनं निर्माण केलंय, आपल्याला कुणी अडवलंय, पण आपलं कर्तृत्व इकडेच चाललंय. मित्रांनो, यामध्ये अशा पद्धतीनं आपण सगळे पैसे डायरेक्ट अकाउंटला देतो. आम्ही दुधाचे पैसे, आज माझा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी हात वर करा रे, दूध घालणारे, अरे पठे करा हात खाली. त्यांच्याकरता दुधाचा दर पडला, पडल्यानंतर त्यांना परवडेना. माझ्याकडे पण डेअरी आहे, म्हशीच्या दुधाला नाही, गाईच्या दुधाला. गाईच्या दुधाला 5 रुपये लिटरला आम्ही जास्तीचा अनुदान देतोय. का? माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला परवडलं पाहिजे. पेंड्याचा भाव वाढलाय, वेगवेगळ्या पद्धतीने दुष्काळ आला की हिरवा चाऱ्याचा त्रास होतोय, कडबाचा भाव वाढलाय, बाकीच्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना अधिक खर्च येतो. ह्याकरता आम्ही बसलोय तिथं. आम्ही तिथं गोट्या खेळायला नाही बसलोय, ही कामं खेळायला. नाहीतर तुम्हाला वाटत असेल इकडं डाव चाललेला असेल, दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार दोघांच्या मध्ये गल्ली काढायची, गिर गुडुकी, असलं नाही. या बाकीच्यांना विरोधकांना उद्योग नाही, ते काही बोलतायत, काही करतायत, खोटं नाटं सांगतायत, वाटेल तशा प्रकारचे आरोप करतायत. मी तुम्हाला एक सांगतो, मागच्या वेळेस काही गोष्टी चुकल्या, कबूल केली आहे. आता सकाळी जुन्नरच्या बाजारामध्ये मी अतुल बेनके आणि सुनील तटकरे गेलो होतो. कांद्याला आता बरा भाव आहे, हाय ना, हाय. टोमॅटोला बरा भाव आहे, हाय ना, हाय. आता त्यांना सांगितले अजिबात निर्यात बंदी करायची नाही, निर्यात बंदी नाही. आता हे कसं आम्ही करणार? केंद्रात सरकार आपलं आहे म्हणून आम्ही करणार. आता तुमच्या खासदाराला सांगितलं ते काय म्हण, अरे माझं तिथं कुणी ऐकतच नाही. मग तिथंच जर शिवाजीराव आढळराव पाटील असते तर तसं म्हणले असते का? आणि बिनकामाचं माझ्या डीपीडीसीचं काढतात. डीपीडीसीला अजित पवार काही बोलून देत नाही. अरे अजित पवार इतके वर्ष तिथं पालकमंत्री आहे, सगळ्यांना बोलून दिलं. अजित पवार आता ही लाईन धरली की अजित पवार वाईट झाला. माग अजित पवार सारखा माणूस नाही राव, लय कर्तृत्व. हे असले धंदे करणारे ना कुठंतरी थांबले पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो, मी एखाद्या वेळेस एखादा शब्द कडक बोलीन, परंतु माझ्या मनात खोट नसते. मी अतिशय स्वच्छ मनाचा आहे. मी वेळ मारून नेणारा कार्यकर्ता नाही. त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की आता केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी साहेबांचं सरकार आहे. आम्ही त्यांना सांगितलं की ह्या गोष्टीमध्ये लोकांना भीती वाटते. आम्ही कायदा सुव्यवस्था चांगले ठेवण्याचं काम करतोय. आम्ही कुठं अन्याय झाला तर तिथं धावून जातो, तिथं नुकसान झालं तर नुकसान भरून देतो. आम्ही वाऱ्यावर सोडत नाही. आज माझ्या आया बहिणी, माय माऊली एवढ्या प्रचंड संख्येने आज प्रतिसाद देत आहेत. एवढ्या प्रचंड संख्येने मी इतके वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय, परंतु माझ्या खूप सभा झाल्या, पण एवढ्या प्रचंड संख्येने महिला मी याच वेळेस पाहतोय. का? तर त्यांनाही भावाच्या नात्याने आमच्यावर विश्वास बसलाय.
मुख्यमंत्र्यांवर बसलाय, माझ्यावर बसलाय, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यावर बसलाय. या पद्धतीनं आपण पुढं काही काही जण चेष्टा करतात, काय दिलं तर 1,500. अरे गोरगरिबाला 1,500ची किंमत माहिती रे. मोठ्यांच्या पोटी जन्माला आलेला तुम्हाला काय माहिती? तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलाय. गरीबाला त्याची किंमत माहिती आहे. जसं आपण ग्रामीण भागामध्ये काम करताना ज्याचं जळतं त्याला कळतं, बाकीच्यांना काय अशीच ना. आणि तुम्हालाही माहिती आहे सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. आणि त्या पद्धतीनं आणि हा पैसा माझ्या मायमाऊलीन माझ्या मुली आणि बहिणींच्या हातात गेला तो शेवटी मार्केटमध्येच येणार आहे, कुठल्या तरी दुकानामध्येच येणार आहे ना. गावच्या दुकानात येईल, तालुक्याच्या दुकानात येईल, मनसरच्या बाजारपेठेमध्ये येईल, कुठं पुण्याच्या बाजारपेठेत जाईल, मुंबईच्या बाजारपेठेत जाईल. माझी महिला, माझी मायमाऊली तिच्याकरताच तो खर्च करणार आहे आणि तो तिच्याकरता तिनं खर्च करावा हीच आमची अपेक्षा आहे. अर्थात तो तिचा अधिकार आहे, पण आमची अपेक्षा या पद्धतीनं आपण पुढे चाललेलो आहे. आज मोठ्या प्रमाणावर आम्हाला काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापुढील काळात पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर आम्ही चालत राहणार आहे. मला विचारतात जनसन्मान यात्रा कशा करता? आम्ही जनसेवक आहोत. यांचा सन्मान करण्याच्या करता जनसन्मान यात्रा. त्याच्यात आम्हाला निवेदन येतात. आताही प्रदीप मला विचारत होता, दादा काहींना निवेदन द्यायचे, काहींना दिली. जेवढं शक्य असेल तेवढं करणं आमचं काम आहे. आणि त्याच्यातून या यात्रेच्या निमित्तानं आम्ही काय योजना आणल्या त्या योजना पण माहिती पाहिजे. आम्ही कशा करता त्या आणल्या. आम्ही जी प्रशिक्षणार्थी करता वेतन देतोय, मुलं मुली शिकल्यानंतर 12वी डिप्लोमा आणि डिग्री घेतल्यानंतर काय करायचं कळत नाही, म्हणून आम्ही त्यांच्याकरता प्रशिक्षण सुरू केलंय. 12वी वाल्याला आम्ही 6,000 रुपये देतो, तू शिक, तुला मानधन आम्ही देतो, वेतन आम्ही देतो. डिप्लोमावाल्याला 8,000 महिना आणि ग्रॅज्युएटवाल्याला 10,000 रुपये महिना. 6 महिने, 8 महिने, 9 महिने त्यांनी त्या ठिकाणी हे करावं, काय प्रशिक्षण घ्यावं. प्रशिक्षण घेतल्यावर त्याला स्वतःच्या पायावर तरी उभं राहता येईल किंवा नोकरी करता येईल. आम्ही त्याला सर्टिफिकेट देणार आहे सरकारचं, ह्यानं ह्या कोर्सचं 6 महिन्याचं प्रशिक्षण घेतलंय. ह्या पद्धतीनं त्या तरुणांना पण बेरोजगारी कमी करण्याच्या करता ही योजना आणलेली आहे. अनेक कारखान्यांची गुंतवणूक आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात कशी होईल हा प्रयत्न आहे. JSWचे 40,000 कोटीचे 2 कारखान्याचे करार केले. किर्लोस्कर आणि टोयोटा किर्लोस्कर त्या कारखान्याचा करार केलाय. संभाजीनगरला तो कारखाना येतोय. ऊसाचे दर आम्ही चांगले देतोय. बघा तुमच्याही भीमाशंकर कारखान्याने चांगला भाव दिला, बाकीच्यांनी काय भाव दिला? घोडगंगेचा भावच नाही, बंद. अरे तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आणि तुम्ही सांगता दादानी बंद पाडला, दादानी बंद पाडला. कसा दादानी बंद पाडला रे? तुझा व्यंकटेश कृपा चालतो, ती बंद पडत नाही, हे बरं बंद पडतो रे. सांगा ना. जर मला वाईटात शिरायचं असतं तर व्यंकटेश कृपा पण बंद पाडला असता, पण मी तसला नाहीये. मी मदत करणारा कार्यकर्ता. अरे माझ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने काल भाव दिला 3,550 रुपये. आपलं काम बोलतं काम. आणि त्याच्यामध्ये माझ्या शेवटच्या महिन्यात ऊस आला, त्यांना 200 रुपये टनाला जास्त दिले, रिकव्हरी जास्त असते म्हणून. खोडवा आणि त्या सुरूस त्याला भाव दिला 3,750 रुपये. महाराष्ट्रात नंबर 1चा भाव. आपलं कामच 1 नंबर आहे. फक्त तुम्ही पाठीशी उभं राहा. लोकसभेसारखा दणका नका रे देऊ नका देऊ. लय वांगाळ वाटतं. एवढं काम करून बेमीच्या देठापासून ओढतोय, सांगतोय, घाम येतोय, तरी राव सांगतोय, पटवून देतोय. समोरच्यांनी काय दिलं? देवळात वाजवायची घंटा दिली का काय? मला तर काही कळतच नाही. अर्थात तुम्ही मतदार राजा आहे. पुन्हा म्हणतील अजित पवारनी आंबेगावला जाऊन दम दिला. दम नाही दिला, विनंती करतोय हात जोडून. त्याच्यामध्ये आता इथून पुढे शेतकरी पण मला म्हणतात दादा आमच्याकडे बिबटे झालेत,
आमच्याकडे दादा रात्री विंचू काटे साप अडचण येते. घरचे कारभारीण म्हणते कशाला रात्री जात आहे, परंतु रात्री वीज येते 3 दिवस आणि रात्री दिवसा येते 3 दिवस. आता आम्ही ठरवलंय ही वीज माफी तुम्हाला केली, वीज माफी केली. आता इथनं पुढं 6 ते 8 महिन्यात आम्ही तुम्हाला दिवसा वीज देणार. आमचा सूर्य उगवला तुमची मोटर चालू, सूर्य मावळला बटन बंद करून घरी जायचं, बायका पोरात गप्पा मारत बसायचं. बिबट्या नाही फिबट्या नाही. पण तुम्ही म्हणाल कसं काय, मग इतके दिवस काय झोपा काढल्यास का तू म्हणते, म्हणजे तुम्ही मला म्हणाल. तसं नाही, आता नवी टेक्नॉलॉजी आली. सोलर पॅनल असतात, ते उन्हात तापले की मोटर सुरू होती. आता ढगाळ वातावरण आहे, माझ्याकडे पण मोटर आहे. मी ती ढगाळ वातावरणात माझी 500 मोटार 3चं पाणी मारती आणि 300 मोटार 2चं पाणी मारती. परंतु पावसाळ्यात सहसा आपल्याला पाणी लागतच नाही आणि काही खर्च नाही, काही नाही. आता नवीन पॅनल, आता गोडाऊन असतात ना, ही गोडाऊन नाही पण अशी गोडाऊन असतात. आता साखर कारखान्यावर पण तुमच्या आमदार साहेबांना विचारा, तिथल्या वर गोडाऊनवर पॅनल टाकायला आम्ही परवानगी दिलेली आहे. आणि 9,000 मेगावॉट वीज सोलरवर करायला आम्ही टेंडर काढून काम सुरू केलंय. 30% अनुदान केंद्र सरकार देणार. त्याच्यातून आम्हाला एवढी वीज उपलब्ध होणार आहे, ती आम्ही शेतकऱ्यांना देणार आहे. शेतकऱ्यांना सांगणार आता दिवसा पाहिजे ना, घे दिवसा. आता चांगलं पीक काढ, आता चांगली शेतीवाडी कर, आता चांगला भाजीपाला पिकव, आता चांगल्या फळबागा घे. या पद्धतीनं आमचं काम चाललंय. तुम्ही काळजी करू नका, आम्ही कामाची माणसं आहोत. ती आम्हाला शिव्या देतात, ती बिनकामाची, त्याच्यामुळे ती शिव्या देत बसली. भावनिक होऊ नका, नाहीतर आता तुम्ही आम्हाला दिलीपरावांना कधीतरी संधी दिली पाहिजे. आमचं फार पांढरं झालं, आता मी काळं करतो म्हणून काळं दिसतंय, पण फार पांढरं झालं. आता किती दिवस दम तरी किती दिवस धरायचं. बरं तिथं पण काय राहिलं नाही, फार गेलं. मग जुने फोटो बघतो, आयला किती चांगले होते केस आपले. कालच आता जुन्नरला मला दाखवलं, दादा 90चे पांडुरंग इथं बसला का, पांडुरंग नाही गेला. कालच त्याने मला फोटो दाखवले. गमतीचा भाग जाऊ द्या, आपण एका परिवारातलं. महाराष्ट्र आपला परिवार आहे, त्याच्यानंतर पुणे जिल्हा आपला परिवार आहे. आम्ही पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था चांगल्या चालवतो. PDCC बँक आज राज्यात नंबर 1ची बँक आहे का नाही, आहे. ती आम्ही बारकाईनं दिलीपराव लक्ष देतात म्हणून. आपले सगळे कारखाने आपल्या हाताबाहेतले चांगले आहेत की नाही, आहे. आपल्या बँका चांगल्या आहेत का नाही, तुम्ही बघा. तुमची बँक बघा, माझी बारामतीची बँक बघा. आपलं काम चोख आहे. हे समोरचे निव्वळ दिशाभूल करणारे आहेत. म्हणून आमची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता दिलीपरावांनी सांगितलेलं आहे, आता इथं प्रांताध्यक्ष बसलेत राष्ट्रवादीचे, ते कुणाकुणाला तिकीट देणारे आम्हालाच माहीत नाही. त्यांच्याकडे अर्ज आल्यावर ते बघतील. हा, आंबेगावमध्ये किती अर्ज आले, 4 आलेत का. मग ते मुलाखती घेणार आमच्या, कोण, सुनील तटकरे, आणि मग ठरवणार कुणाला तिकीट द्यायचं. अरे खरंच आहे, ते प्रांताध्यक्ष आहे. लोकसभेचं तिकीट माझ्या हातात आहे, मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु सांगायचं तात्पर्य की आया बहिणींनो, माय माऊलींनो, आमच्या बांधवांनो, आपण तरुणींनी सगळ्यांनी एकोप्यानी अतिशय चांगली अशा प्रकारचे कर्तृत्ववान माणसं सारखी त्या ठिकाणी आपल्याकडे येत नाही. आपलं नशीब समजा. आणि दिलीप वळसे पाटील साहेबांनी त्यांची भूमिका इथं व्यक्त केलेलीच आहे. महायुतीच्या निमित्तानं ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळणार आहे, त्याबद्दल कुणाला दुमत असायचं कारण नाही. परंतु आता असा काही चमत्कार करा की आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचा पोपटराव, त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून, प्रकाश तू असशील, नाहीतर सगळेच आमचे सहकारी असतील, त्याच्यामध्ये सगळ्यांना माझी सूचना आहे, मानसिंग तुला पण सगळे, की
राज्यात नंबर 1च्या मताधिक्याने हे सीट निवडून आलं पाहिजे. राज्यात नंबर 1च्या. आता एवढं भरभरून त्यांनी तुम्हाला दिलंय, काय त्यांची अपेक्षा आहे बाकी? त्यांना तुम्ही पण भरभरून दिलंय, पण आज आपलं आणखीन राहिले. तुम्ही मगाशी म्हणला ते पाण्याचं, ते मगाशी मी पाण्याचं चास कमांचं लाईनिंग आणि बाकीचे सगळे पाण्याचे प्रश्न, ते डिंब्याच्याही संदर्भात आपल्याकडं थोडीशी अडचण आहे. आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यातील 65 कोल्हापूर टाईप बंधारेचे कुकडी प्रकल्पात समावेश करणं, कुकडी प्रकल्पात सुपरवाद देणं, चास कमांचं लाईनिंग करणं, कलमोडीचं सातगाव पठार परिसरात गावातील पाणी आणणं, हे सगळी कामं आपल्याला करायची आहेत. आम्ही त्याच्यामध्ये अतिशय सगळे अभ्यास केलेला आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता उद्याच्या काळामध्ये हा तालुका कुठल्याही विकासाच्या बाबतीमध्ये मागं राहणारा तालुका नसणार आहे. त्याकरता उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचं चिन्ह घेऊन जो महायुतीचा उमेदवार उभा राहील त्याला नंबर 1च्या मताने निवडून द्या, एवढीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.